येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गौंडवाडी परिसरात ही घटना घडली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी गौंड समाजाची वस्ती आहे। या वस्तीमध्ये म्हाडाच्या वतीनं 30 वर्षापूर्वी वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत इमारत बांधण्यात आली। सद्यस्थितीला त्यातील घरे जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे। इमारत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। सोमवारी मध्यरात्री स्लॅब कोसळून 2 बहीण भाऊ जखमी झाले। यासारखीच दुर्घटना आधी देखील झालेली आहे, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे समोर येतं। या संदर्भात आदिवासी विकास विभाग, म्हाडा, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांना वारंवार विनंती आणि निवेदन देखील देण्यात आल्याचं यावेळी सांगितलं गेलंय। तरीही प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यानं आज स्थानिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे आंदोलन केलं। गौंडवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे धरणे आंदोलन सुरू आहे। प्रश्न सोपा आहे, पहिले प्रश्न समजून घेतला पाहिजे। 30 वर्षांपूर्वी वाल्मिकी आवास योजनेच्या अंतर्गत पेठोड फुलेनगर या ठिकाणी आदिवासी गौंड समाजाला काही घरं बांधून देण्यात आली होती। ज्यावेळेस ती घरं बांधून देण्यात आली होती त्याच वेळेस ही घरं निकृष्ट कामकाज झालेलं होतं। अतिशय आज 30 वर्ष उलटून गेले आहे, 2-2.5 वर्ष झाले आम्ही प्रशासनाला सांगतोय की ही घरं कधी पडू शकता, मोडकळीस येऊ शकता। 2.5 वर्षात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। सोपी मागणी आहे की यांना धोकादायक बिल्डिंग म्हणून तुम्ही घोषित करा, इथे राहणाऱ्या लोकांना तुम्ही दुसरीकडे घेऊन जा। कारण असं की परवाच्या दिवशी जेव्हा नाशिक शहरामध्ये पाऊस आला, अनेक घरांचे स्लॅब खाली पडले, अनेक लोक लहान बाळांसहित त्या मलब्याखाली दबल्या गेली होती। स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत केली, परंतु प्रशासनाकडून साधी ॲम्ब्युलन्स आली नाही, कुठलाही अधिकारी इथे आले नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी इथे आला नाही। दलित आणि आदिवासींच्या नावाने मतं मागायला सोपं वाटतं। एखाद्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कुत्रं भुकलं तरी पोलीस जातात, अग्निशमन दलाचे कर्मचारी जातात। इथे दलित आदिवासी माणसाच्या आयुष्याची काही किंमत आहे का नाही? हे माणसं आहेत का जनावर आहेत? प्रशासनाला दिसत नाही का? ही आमची मागणी आहे। यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत दलित आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालू राहील। भले आम्हाला जेलमध्ये टाका, कमीत कमी जेलमध्ये गेलो 2 टाइम खायला भेटल आणि कमीत कमी तिथे छत खाली पडून आमचा मृत्यू होणार नाही, अशी आज संपूर्ण नागरिकांची भावना आहे। म्हाडाकडून या आंदोलनाची दखल घेऊन इमारतीचा जीर्णोद्धार होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दैनिक महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।